जर तुमच्या दातामध्ये कॅव्हिटीज तयार झालेली असेल, दाताला कीड लागलेली असेल, दात दुखत असेल, हिरड्यामधून रक्त येत असेल, हिरड्या सुजत असतील, अशा प्रकारचे जर लक्षणं दिसत असतील आणि तुम्हाला तुमचा दात ठीक करायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। या व्हिडिओमध्ये मी जे काही उपाय सांगेल ते जर तुम्ही व्यवस्थित योग्य पद्धतीने केले तर तुमचे दात पहिल्यासारखे ठीक होऊ शकतात। तर नक्की असे कोणते उपाय आहेत हेच आपण बघूया। मी डॉक्टर प्रवीण या व्हिडिओची सुरुवात करतो। सगळ्यात अगोदर बघूया की आपले दात खराब का होतात किंवा दुखायला का लागतात। जर समजा आपल्या एखाद्या दाताला कॅव्हिटीज लागलेली आहे किंवा दाताला कीड लागलेली आहे आणि ही कीड जर दाताच्या पल्प या लेयर पर्यंत गेलेली असेल, जेव्हा कीड पल्प पर्यंत पोहोचते तेव्हा आपला दात दुखायला लागतो। जर तुम्ही प्रत्यक्षात तो दात बघितला तर अशा प्रकारचा तो दात दिसत असतो। आता एवढा खराब झाल्यानंतर आपण जे काही खाणार आहे ते खाल्लेले अन्न पदार्थ त्या ठिकाणी अडकायला लागतात। हळूहळू त्या ठिकाणी बॅक्टेरिया त्या अन्न पदार्थावर अटॅक करतात आणि त्यापासून ॲसिड तयार करत असतात आणि हेच ॲसिड आपल्या दातांना पोखरत राहतं किंवा दातांना खराब करत राहतं आणि एका वेळेनंतर दात आपल्या पल्प या लेअरपर्यंत खराब होतो आणि त्यानंतर आपल्याला दाताचं दुखणं जाणवत असतं, दात दुखत असतो आणि अशा वेळेस आपल्या मनामध्ये येतात की काही जरी झालं तरी मला या दाताचं दुखणं कसं बरं करता येईल किंवा मला हे दुखणं थांबवायचं आहे किंवा मला दात पहिल्यासारखा ठीक करायचा आहे, अशा प्रकारचे आपल्या मनामध्ये विचार येतात। म्हणून दात ठीक करण्याच्या अगोदर तुम्ही दात खराबच होऊ नये याचा जास्त विचार करायला पाहिजे। आता जर समजा कोणत्याही कारणामुळे जर तुमचा दात खराबच झालेला असेल तर त्याला ठीक कसं करायचं यावर काही उपाय आहेत। आता उपाय सांगण्या अगोदर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जसं अगोदर तुम्ही हे दात खराब झालेला आहे ना, तर हा दात पूर्णपणे ठीक तुम्ही घरच्या घरी कधीच करू शकत नाहीत। म्हणजेच तुम्ही त्याची कीड थांबवू शकता, दुखणं थांबवू शकता किंवा तो पुढे अजून खराब होणार नाही यासाठी तुम्ही उपाय करू शकता। मात्र जो खराब झालेला दात आहे तो पूर्ववत होत नाही किंवा तो भरून कधीच येत नाही। अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ बघितलेले असतील ज्यामध्ये असा दावा केला जातो की तुमचा खराब झालेला दात पूर्णपणे भरून येईल किंवा नीट होईल, परंतु असं पॉसिबलच नाही। एकदा का दातामध्ये तुमच्या कॅव्हिटी झाली ती ऑटोमॅटिकली किंवा स्वतःहून कधीच रिपेअर होत नाही, त्यासाठी तुम्हाला डेंटिस्टकडे जाऊनच रिपेअर करावं लागतं। मात्र जर तुमचा दात खराब झालेला आहे, दात दुखत असेल किंवा अजून जास्त खराब होऊ नये यासाठी तुम्ही नक्कीच उपाय करू शकता। आता जर समजा तुमचं दात दुखत आहे आणि खराब पण झालेलं आहे तर यासाठी सगळ्यात पहिला तुम्हाला उपाय करायचा आहे ते म्हणजे लवंगाचं तेल घ्यायचं आहे। आता लवंगाच्या तेलामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी या प्रॉपर्टीज असतात। या कारणामुळे कॅव्हिटीमध्ये जे काही बॅक्टेरिया असतात, कीड लागलेल्या दातामध्ये जे काही बॅक्टेरिया असतात त्यांना संपवण्याचं काम लवंगाचं तेल करत असतं आणि एकदा का त्या ठिकाणचे बॅक्टेरिया संपले तर कीड पुढे वाढणारच नाही आणि तुमच्या दाताचं दुखणं बी थांबेल। तर हा अतिशय साधा, सरळ, सोपा आणि अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे। हा उपाय तुम्ही नक्कीच ट्राय करायला पाहिजे। म्हणजेच एकदा का दाताचं दुखणं थांबलं तर तुम्ही दाताची जी कीड आहे त्याच ठिकाणी स्टॉप करायला यशस्वी होऊ शकतात आणि अशा प्रकारे तुम्ही दाताचं अधिकचं डॅमेज होणं कंट्रोल करू शकतात किंवा एक प्रकारे तुम्ही दात तो बरा केलेला असतो, कारण आता त्यापेक्षा तर तो खराब होणार नाही। तर हा खूप चांगला उपाय आहे। त्यानंतर दुसरा उपाय आहे ऑइल पुलिंग। आता ऑइल पुलिंगचं महत्त्व आयुर्वेदामध्ये खूप जास्त आहे आणि प्राचीन काळापासून ऑइल पुलिंग ही टेक्निक दातांना ठीक करण्यासाठी वापरत आलेली आहे। प्राचीन काळामध्ये या गोष्टीचा सर्रासपणे उपयोग केला जायचा आणि दातांच्या जेवढ्या काही समस्या आहेत त्या मोस्ट ऑफ टाइम याच गोष्टीमुळे ठीक केल्या जात असत। तर ऑइल पुलिंग नक्की काय आहे? ऑइल पुलिंगमध्ये आपल्याला नारळाचे तेल घ्यायचं आहे। 1 ते 2 चमचा नारळाचे तेल आपल्याला डायरेक्टली तोंडामध्ये टाकायचे आहे आणि ते तेल आपल्याला तोंडामध्ये फिरवत राहायचं आहे किंवा स्विशिंग करत राहायचं आहे। कमीत कमी आपल्याला 10 ते 15 मिनिटं ते तेल तोंडामध्ये फिरवतच राहायचं आहे आणि जो तुमचा दात दुखत आहे, ज्या दाताला कीड लागलेली आहे, ज्या दाताला सूज येते त्या दातावर टार्गेट जास्त करायचं आहे। म्हणजे तोंडामध्ये फिरवताना आपल्याला जास्तीत जास्त ते तेल त्या दातापर्यंत जाईल किंवा किडलेल्या भागापर्यंत पोहोचेल अशा प्रकारची काळजी घेऊन आपल्याला स्विशिंग करत राहायचं आहे। जर तुम्ही याचा उपयोग केला तर 100% तुमचा दात ठीक होऊ शकतो, तुमच्या दाताचं दुखणं कमी होऊ शकतं आणि पुन्हा कधीच त्या ठिकाणी कीड वाढणार सुद्धा नाही। एवढा प्रभावशाली असा हा उपाय आहे। ऑइल पुलिंग खूपच चांगला रिझल्ट देणारा उपाय मानला जातो। जर तुम्हाला दातासंबंधित काही प्रॉब्लेम असतील तर हा उपाय तुम्ही नक्कीच ट्राय करायला पाहिजे आणि जरी तुम्हाला प्रॉब्लेम नसतील, तुम्ही अधूनमधून जर हा उपाय केला तर यामुळे तुमचे दात खराबच होणार नाहीत। जे काही सुरुवात होणार होते दात खराब होण्यासाठी
ते सुद्धा या ऑइल पुलिंगच्या टेक्निकमुळं थांबू शकतं. म्हणजेच एक प्रकारे तुमचे आयुष्यभर निरोगी दात ठेवायचे तर तुम्ही ऑइल पुलिंग आठवड्यातून 2 वेळेस करायला पाहिजे. आणि ज्यांचे दात खराब आहेत त्यांनी तर करायलाच पाहिजे, कारण त्यांचे मग जास्तचे दात जे खराब होणार आहेत तर ते खराब होणार नाहीत. ऑइल पुलिंग खूपच प्रभावशाली आहे. आठवड्यातून 2 ते 3 वेळेस केल्यानं तुमच्या दाताच्या आणि तोंडाच्या समस्या बऱ्यापैकी प्रमाणात कमी होऊन ऑइल पुलिंगमुळे तोंडाचा वास येण्याचं प्रमाण सुद्धा कमी होत असतं. म्हणून जर तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असेल तर ऑइल पुलिंगचा उपयोग नक्की करा. तर यामध्ये मी जे 2 तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत, या दोन्हीचा जर तुम्ही व्यवस्थितपणे योग्यपणे उपयोग केला तर तुमचे 100% दाताचं दुखणं कमी होऊन तुमचा दात पूर्ववत होत असतो. आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न की आता ठीक आहे, आता यानंतर कॅव्हिटी तर वाढणार नाही किंवा कीड तर वाढणार नाही, परंतु जो दात खराब झालेला आहे त्यामध्ये अन्नकण तर अडकणारच आहेत. मग यासाठी काय करायचं, तर यासाठी एकमेव उपाय आहे तो म्हणजे दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन त्यामध्ये रिस्टोरेशन किंवा फिलिंग करून घेणं. जर तुम्ही फिलिंग वगैरे केली तरच त्या ठिकाणी खाल्लेलं अन्न अडकणार नाही. म्हणजे तुम्ही घरच्या घरी दाताचं दुखणं थांबवू शकता, अजून कीड लागणार नाही याची काळजी घेऊ शकता. परंतु जो ऑलरेडी खराब झालेला आहे ते जर भरून काढायचं असेल तर तुम्हाला दातांच्या डॉक्टराकडे जाऊनच भरून घ्यावं लागेल, कारण जगात असा कोणताच उपाय नाही की ऑटोमॅटिकली दात रिपेअर होईल. तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. मी डॉक्टर प्रवीण भेटतो नवीन व्हिडिओ.